हा ना, हा इथून बाहेर निघलेला आहे ना. तिथून आतमध्ये गेला त्या काळ्या पैशाची. नाही नको टाकू, त्याला काढते जरा ही साईडला करते. खोलायचा का तिथला पाईप? असेल कोण पण ते काढावंच लागेल. तिथूनच पकडावं लागेल. ते खोललं ना त्यांनी काय खालून येईल आलं तर. विचार नाही ना? नाही नाही विचार नाही. कोणता आहे? थांबा सांगते, 1 मिनिट. साप चिडलेला आहे, थोडासा दी जरा. मान फुगवतोय ना, म्हणजे चिडलेला आहे खूप, चावू शकतो अशा वेळेस. हे बघा मान फुगवतोय, त्यांना शांत करावं लागतं. हे बघा चावतोय. हो, धामण साप आहे, बिनविषारी. रॅट स्नेक बोलतात इंग्लिशमध्ये, नॉन वेनमस स्नेक आहे. या सापापासून आपल्याला धोका काहीच नाहीये, पण साप कुठलाही असा आपण घाबरतो, एवढंच. तुमच्या भीतीपुढे पकडावं लागला. धामण आहे आणि ते झाडावर वगैरे पक्ष्यांची अंडी वगैरे खाण्यासाठी चढतात आणि लपून बसणे पसंत करतात. जास्त लाजळू साप आहे आणि घाबरट सुद्धा. तर ते काय होतं, थोडं शांत करून त्यांना पॅक करावं लागतं. चिडलेला पटकन बॅगेत घुसत नाही. असं थोडंसं शांत करावं लागतं त्यांना पण. थोडंसं असं त्यांना गोंजारलं ना, शांत होतात ते. धामण साप असा शांत होतो, विषारी सापाला असं नाही पकडत गोंजारून. आता बघा, आता नाही चावणार तो, आता शांत झाला. हो, आता नाही चावणार, आता एकदम शांत झाला. हो देऊ का ताई? संक्रांतीचं गिफ्ट माझ्याकडून तिळगुळऐवजी साप. म्हणजे गोड बोलतात साप दिल्यावर. नाही तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्टार्टिंगला मला जमलं नाही, तर धामण प्रजातीचा आपण साप इथे रेस्क्यू केला आणि आता त्याला पॅक करू. पुन्हा एकदा संक्रांतीच्या शुभेच्छा माझ्यातर्फे. तिथे येऊन जरी मी तिळगुळ नाही दिले तरी असेच तिळगुळ समजा ऑनलाईन, आणि गोड बोलत राहा, गोड कमेंट करत राहा. चला आता आपण पॅक करू.